हॅलो एव्हरीवन. आजचा विषय जो आहे तो मी मागच्या आठवड्यातलाच कंटिन्यू करते आहे विषय की पालकांच्या मुलांकडनं असलेल्या अपेक्षा. तर अपेक्षा या प्रत्येकाच्या मुलांकडनं असतातच, पालकांच्या मुलांकडनं असतात, मुलांच्याही खूप अपेक्षा असतात पालकांकडनं. तर त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. पण आपल्याला एक इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो आपण, की किती आणि काय लेवलपर्यंत आपण अपेक्षा ठेवल्या पाहिजे किंवा त्या फुलफिल नाही झाल्या तर मग आपल्या रिॲक्शन्स कशा असल्या पाहिजे, आपले रिप्लाय कसे असले पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्याचा सगळा डायरेक्ट जो इम्पॅक्ट आहे तो आपल्या नात्यांवर होतो, बरोबर आहे. तर सरप्रायझिंगली मला गेल्या व्हिडिओवर, कारण खूपच सेन्सिटिव्ह विषय होता आणि मी जी केस सांगितली त्याच्यावर मला पर्सनल मेसेजेस आले. सो आज मी हा कंटिन्यू विषय घेते आहे. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जितकं जबरदस्ती करू किंवा जितकं जास्त लादू कुठलीही गोष्ट अति झाली की तिथे मातीच होते. तर तसंच नात्यांमध्ये सुद्धा आहे. माझे मागचे जर एपिसोड तुम्ही म्हणजे सगळे कंटिन्युअस बघत असाल तर माझा मोस्ट ऑफ द टाईम ह्याच्यावर भर असतो की आपलं इमोशनल इंटेलिजन्स वापरायला हवा आहे. आपल्याला बॅलन्स साधता आला पाहिजे. कितीही आपण इमोशनल असू आणि आपली कितीही कोणाशी कितीही अटॅचमेंट असू देत, मुलाबाळांशी असू देत, आपल्या पार्टनर्सशी असू देत, आपल्या पेरेंट्सशी असू देत, कोणाशीही आपली कितीही अटॅचमेंट असू देत, आपल्याला तो इमोशनल बॅलन्स साधायचा आहे. कारण त्याचा कधी ना कधीतरी जास्त बर्डन हे त्या नात्यावर येतं, समोरच्या नात्यावर येतं, ज्याच्यावर आपण अपेक्षांचं ते ओझं लादलेलं असतं. आणि मग कुठेतरी हळूहळू नात्यामध्ये दरी निर्माण व्हायला लागते. आणि ती जर समोरच्याला फार सहन नाही झालं तर ती खूप मोठी होऊ शकते, ती खोल होऊ शकते दरी, लांब तुम्ही जाऊ शकता एकमेकांपासून आणि एकमेकांना कायमचे तुम्ही दुरावू शकता. तर कशासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या? तर काही आईवडिलांनी असं विचारलं होतं आणि आम्ही खरंच मॅडम, जर एवढ्या खस्ता काढून आमची परिस्थिती नव्हती, आम्हाला काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून आम्ही मुलांना जीवापाड प्रेम केलं, जीवापाड आम्ही त्यांच्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या, खूप कष्ट केले दोघांनी, म्हणजे आमचं तरुण वय असंच गेलं आणि आज मुलं तरुण आहेत तर त्यांच्या अंगात ताकद आहे, आज आमच्या अंगात ताकद नाही, तर त्यांनी असं करावं का? तर माझंही असं म्हणणं आहे की मुलांनी करावं, मुलांनी करू नये असं नाही. पण मी असं म्हणते की आपल्या समाजामध्ये की नाही एक गंमतच म्हणूयात आपण, की निगेटिव्हिटी जी आहे ती अक्षरशः बोल्ड आणि अंडरलाईन करून पेपर म्हणा, मीडियाचं कुठलाही माध्यम असू देत, व्हॉट्सअप असू देत, सगळीकडे इतकं ठळकपणे आपण सादर करतो ते किंवा प्रेझेंट करतो ते. आणि इन जनरलसुद्धा तुम्ही अगदी सोसायटीच्या खाली जाऊन बोला, नाही तर अगदी कुठेही कुठल्याही घोळक्यात जाऊन बोला, कॉमन विषय हे निगेटिव्ह गोष्टींवर बोलले जातात. सो डू वी डिस्कस ऑन डू वी टॉक अबाउट द पॉझिटिव्ह थिंग्स? सो त्याचं उत्तर हे मिनिमम टाईम होतात या गोष्टी. सो मी लास्ट टाईम वयस्कर लोकांसाठी सुद्धा एक बनवला होता व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही फक्त त्या लोकांना उद्देशून असं नव्हतं, हे आता इथेही इम्प्लिमेंट होतं. कारण या मागच्या व्हिडिओवर मला आलेले प्रश्न त्याच पद्धतीचे होते, म्हणून तेच उत्तर पुन्हा सांगते आहे मी, की आपल्याकडे समाजामध्ये चांगलं जर करणारे मुलगा, सून, जावई, मुलगी असं जर असतील आपली मुलं बाळं सगळीजण आजूबाजूला, तर फार कमी चर्चा होते, आपण त्यांचं भरभरून कौतुक केलं जात नाही. आणि खरं सांगायचं तर ज्या आपल्या फ्लॉज आहेत, आपल्यामधल्या ज्या थोड्याफार कमी जास्त गोष्टी आहेत, त्या मात्र ठळकपणे बाहेर बोलल्या जातात आणि चांगल्या गोष्टी मात्र अप्रिसिएशन करायच्या राहून जातात, रादर त्या येतच नाहीत आणि त्या असाव्या लागतात. त्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते. एक प्रेमाचा शब्द आणि अप्रिसिएशन देणं म्हणतो आपण, ते जर तुम्ही फक्त उद्या सुनांना, जावयांना, मुलांना द्यायला सुरुवात करा, मुलंसुद्धा कितीतरी पटीने तुम्हाला देतील. आपल्यामध्ये काही कमी आहे का हे बघितलं पाहिजे. आम्ही खूप कष्ट केले म्हणून मुलांकडनं त्या सगळ्या अपेक्षा आपण ज्या करतो त्या येतीलच, आपल्याला रिटर्न्स त्याचे येतीलच असं काहीही नाही आहे. तर इट्स लाईक की आता खरं तर वाईट वाटतं, पण मुलं होऊन देणं हा आपली चॉईस असते, ही बरोबर आहे. हे कंपल्शन नसतं, ही चॉईस आहे. आपल्याला आई वडील व्हायचं असतं, आपण त्या मुलांना जन्माला घालतो, त्यांचं बेसिक शिक्षण आहे, खाणंपिणं आहे, कपडा लत्ता आहे, जितकं देऊ शकतो तितक्या गोष्टी आपण देतो. आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. मुलांना एकदा पंख फुटले की मुलं निघून जातात. आपल्या पिढीपर्यंत काही गोष्टी वेगळ्या होत्या आणि आता
खूप गोष्टी बदललेल्या आहेत. त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांना असणारं बर्डन, त्यांना असणाऱ्या कॉम्पिटिशन्स आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या मुलांना सांगताही येत नाही आईवडिलांना हर्ट होऊ नये म्हणून. बरोबर आहे. सो त्या याच्यामध्ये मुलं जितकं देतात ते हसत मुखाने घ्या त्यांच्याकडनं, त्यांना थँक्यू म्हणा, त्याच्यासाठी अप्रिसिएशन द्या आणि त्याच्या बदल्यात त्यांना प्रेमाचे 2 शब्द द्या. बस, बाकी काहीही नाही. मी एवढं नक्की सांगू शकते की सगळ्या घरांमध्ये मात्र अशा निगेटिव्ह गोष्टी घडत नाहीत की मुलं सोडून गेली आहेत, मुलं विचारत नाही आहे, सुना विचारत नाही आहे, असं प्रत्येक घरात नाही आहे खरं तर दृश्य. पण तरीसुद्धा मी तेच म्हटलं की मीडियामध्ये असू देत किंवा कुठेही असू देत, आपल्याकडे निगेटिव्हिटी ही जास्त बोल्ड आणि अंडरलाईन करून दाखवली जाते आणि तेच खूप दुःख आहे. सो चांगल्या गोष्टी बघूयात आणि पुढे जाऊयात आपल्या मुलाबाळांना न दुखावता. तर त्यांचे चॅलेंजेस आपल्याला आता थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्याला जर कळत नसतील तर आजूबाजूच्या तरुण मुलांशी बोला, आपल्या मुलांशी बोला, थोडा अंदाज घ्या की नक्की काय चॅलेंजेसमधून आपली मुलं जात आहेत. मग ती मुलं जी आपल्याला देत आहेत त्याच्यासाठी आपण त्यांच्याबरोबर म्हणजे देवाला थँक्स म्हणूयात, ते ग्रॅटिट्यूड व्यक्त करूयात आपण मनापासून आणि प्रेमाने राहूयात एकत्र. हे माझं खरंच उत्तर आहे. आणि अजून बऱ्याच अडचणी आहेत, जे मला प्रश्न आलेत, मी त्या व्यक्तीला ती उत्तरं देते कारण त्या पर्सनल लेवलला आहेत. पण हे अगदी कॉमन ही गोष्ट होती. तर कोणीही मागच्या व्हिडिओसाठी वाईट वाटून घेऊ नका. पण पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा बोलायला, आपल्या माणसांच्या चांगल्या गोष्टी ठळकपणे बोलायला विसरू नका समाजामध्ये. कारण समाजामध्ये निगेटिव्हिटी ही नुसती एवढीशी बोलली तर एवढा फुगा होतो त्याचा. सो आता ते फुगे आपल्याला फोडायचे आहेत. भ्रमाचे भोपळे जे निर्माण केलेले आहेत समाजामध्ये, ते आपली मुलं जितकं करतात त्याच्यासाठी थँक्स म्हणा आणि प्रेम निर्माण करा. तो जो ब्रिज आहे प्रेमाचा, तो मात्र कुठेही खंगू देऊ नका आणि तुटू देऊ नका. थँक्यू सो मच.